कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांचं काम पण आम्ही पाडू. आणि तसं बॅरिकेटिंग असते का ते पण बघून घ्या. त्या लोकांनी बॅरिकेटिंग केली आहे, ते रस्सीने बांधलाय. तो बॅरिकेटिंग असते आणि रेल्वेचं काम आहे. रेल्वे अशी बॅरिकेटिंग करते का? नालासोपाऱ्याच्या धाणीव तलावात बुडून एका 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11:30च्या सुमारास घडली आहे. फिरोज वसीम शेख वय वर्ष 15 असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो धाणीवबाग परिसरातील श्रीधर नगर साईराम चाळ येथील राहणार आहे. आज सकाळी 2 ते 3 मुलं तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी फिरोजला पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा दुर्दैवी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि पेल्हार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धाणीव चौकीचे इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये यांनी वर्दी काढून पाण्यात मुलाला वाचवण्यासाठी उडी मारली. मात्र दुर्दैवाने या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. धाणीव तलावातून रेल्वे कॉरिडॉर ब्रिजचं काम सुरू आहे. घटनास्थळी कोणत्याही उपाययोजना किंवा तलावाला बॅरिगेट करण्यात आलेले नाहीत. रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचा इंजिनियर, संबंधित ठेकेदार व कर्मचारी यामध्ये दोषी आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज एका मुलाचा जीव गेला आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मात्र ही दुर्दैवी घटना घडताच संतप्त नागरिकांनी रेल्वे कॉरिडॉरच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून एका बलेनो कारसह कार्यालयाची देखील तोडफोड केली आहे. आता पेल्हार पोलीस या घटनेचा कसा तपास करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. धाणीव ग्रामस्थ माजी नगरसेवक इथे 3 वर्षापासून हे रेल्वेने काम चालू केलं आहे आणि त्यांचा एवढा हलगर्जीपणा आहे. एवढं काम त्यांनी केलं, कुठे बॅरिगेटिंग नाही, काय नाही. त्याच्यामुळं मुलं इथे खेळण्यासाठी किंवा आंघोळीसाठी रेग्युलर येतात. म्हणजे ही पूर्ण हलगर्जी कॉरिडॉर त्यांचं काम आहे. जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचंच हलगर्जीपणामुळे आज इथे हा मुलगा अपघात झाला. किती जण होते? किती? 3 जण गेलेले, पण त्यातला एक आतमध्ये गेला, दोघे बाजून पळून गेले. माहित आहे आता ते बोलू शकत नाही. त्यांना आताच काढले, आता ॲम्ब्युलन्स मध्ये त्यांना चालवले डॉक्टर. पण पूर्ण हलगर्जीपणा कॉरिडॉरचा कॉन्ट्रॅक्टर याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि याच्यानंतर त्यांनी हे काम बंद करून पहिला बॅरिगेटिंग पूर्ण करून घेऊन नंतरच इथे काम चालू करायला पाहिजे.